श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. भगवंताच्या दिव्य लीलांचं वर्णन म्हणजे हरिवंश पुराण. दिव्य श्रावण महिन्यामध्ये याचं श्रवण म्हणजे भगवंताची कृपाच म्हणावी आपल्यावरती, नाही का? काल ज्या भगवंताचं शकटासुर आणि पूतना वधाचं प्रकरण आपण ऐकलं, त्यावरून सर्व गोपबांधवांना वाटलं कुछ तो गडबड है भाई. ह्या बाळाच्या आसपासच हे सगळं का चाललंय? आणि तरी सुद्धा दिव्य योग, दैवयोग, भगवंताची कृपा, देवकीच्या यशोदेच्या म्हणण्याप्रमाणे ही सगळी देवांची कृपा होती. म्हणजे मी काही नवस सायास केलेत, जे नागोबा पुजलाय, जो बैलपोळा केलाय, याच्या कृपेनं माझा कृष्ण वाचला, माझं बाळ वाचलं, अशी तिची एक श्रद्धा होती. आणि भगवंतालाही आवडत होतं. असू दे. काय सुंदर वर्णन आहे. भागवत अत्यंत सुरम्य, बरं का. म्हणजे त्याची इतक्या मायन्यूट डिटेलिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये. प्रत्यक्ष व्यासांनी जणू पाहिलंच असेल ते, कारण व्यासांच्याकडे ती दिव्यदृष्टी होती. आणि व्यासांनी सांगावं ते आपण मानावंच, कारण व्यास हे स्वतः भगवान आहेत. भगवंताच्या 24 अवतारांपैकी व्यास हे एक. हीच कृष्णाची बाललीला चालत चालत आता पुढे गेली. मी पुन्हा सांगतो, भगवान म्हणजे सर्व शक्तिवान, आणि आपण त्याच्या आश्रित, किंवा तो आमचं ध्येय आहे, कारण तो आनंद स्वरूप आहे आणि मला आनंद हवा. म्हणून भगवान सदैव जिथे जाईल तिथे आनंद वाटत फिरतोय. जिथे जिथे कृष्ण नाम आहे तिथे तिथे आनंद आहे. माझ्या 2 दिवसांच्या प्रतिक्रिया बघितल्या, इतक्या लोकांना आवडत आहेत, त्या इतक्या छान मला प्रतिक्रिया देत आहेत. त्या सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देतो. तुम्ही मला मोटिवेट करता, प्रेरित करता आणखीन चांगलं चांगलं करण्यासाठी. कृष्णकथा आहेच एवढी सुमधुर. आता आजचीच कथा बघा ना. 2 दिवसाचा हा कारभार झाला. कृष्ण हळूहळू मोठा होत चालला. वैष्णव संप्रदायामध्ये वादिराज तीर्थ म्हणून एक खूप मोठे यती होऊन गेले. त्यांनी रुक्मिणीश विजय नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी कृष्णाच्या आणखीन अनेक बाललीला सांगितलेल्या आहेत. वेळ मिळेल तर त्याच्याबद्दल पण सांगेल. पण कृष्णाचं एक होतं, ज्यांनी ज्यांनी मला मानलं, आपलं मानलं, त्याला फक्त आनंद देणे. मग तो उपद्रवी आनंद का असेना. समजते का बघा. म्हणजे आई जेवायला बसली की लहान मुलांना बरोबर जेवायला बसले की शी होते. सगळं जग बसलेल्या लोकांना काय रे बाबा जेवूच देत नाहीत असं वाईट वाटतं. पण आईला ना आहेच मेला तो असा नटखट असं म्हणून त्या दुःख किंवा ते त्रासाला सुद्धा ती आनंदाने घेते. हेच आनंद भगवान कृष्ण देत होते. काय त्याच्या सुंदर लीला सांगू. कृष्ण थोडे मोठे व्हायला लागले. 3-4 वर्षाचे बोबडे बोल घेऊन सगळीकडे चालले. बरं, याच्या अगोदर एक छोटीशी कथा होते की 1.25 वर्षाचे कृष्ण झालेत. आता दर महिन्याची त्याची ती पूजा होत होत 1 वर्षाचा झाला. 1.25 वर्षाचा हा लल्ला मोठा झाला आणि त्याचं नामकरण करावं असं ठरलं. पण नामकरण ठेवावं म्हणजे अत्यंत सुंदर असणाऱ्या मुलाला नाव काय ठेवायचं, सगळ्या गावाला टेन्शन असतं असं काही जणांचं. आणि अशा अचानक त्या दिवशी गर्गाचार्य म्हणजे यादव कुलाचे जे आचार्य होते ते त्या गावातून चालले होते. आणि गावातून चालले, काही विश्रांती म्हणून ते या व्रजामध्ये थांबले. तर अर्थातच त्या गावचा मुखिया म्हणून नंदाच्याकडे ते थांबले होते. नंद म्हणाले, आचार्य कसे आलात, ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही आलात, हे माझ्यासाठी सौभाग्याचं आहे. आणि माझ्या मुलांचं नामकरण करायचं आहे. हा माझा मुलगा आणि तो माझ्या अत्यंत जिवलग मित्र आहे वसुदेव, त्याची पत्नी रोहिणी, तिचा तो मुलगा. मला तो मुलासारखाच आहे. दोघांचे नामकरण तुम्ही करावं. हे वर्णन भागवतात येतं की गर्गाचार्य अगोदर घाबरले. कारण गर्गाचार्य म्हणले, मी फक्त यादव कुलांचं नामकरण विधी वगैरे करतो, त्यांचा आचार्य, तुम्ही तरी यादव नाही. बरं, मुळात मी जर यादव सोडून दुसरीकडं काम केलं तर कंस महाराजांना आवडणार नाही.
पण तुम्ही इतक्या प्रेमाने आदरातिथ्य करताय, त्यामुळे गुप्तपणे नाव ठेवू. ज्या स्वामीजींनी गुप्तपणे नाव ठेवणं ह्याच्यासाठी सुद्धा एक मोठं व्याख्यान दिलं. भगवंतांनी स्वतःचं नाव गुप्तपणे ठेवून घेतलं, कारण नावातच कीर्ती आहे ना. गर्गाचार्यांनी अर्थात त्याची जन्मकुंडली मांडली, त्या रोहिणीच्या मुलाची जन्मकुंडली मांडली. दोघे दिसायला अत्यंत तेजस्वी होते, सुंदर होतेच. जन्मकुंडली काढली. गर्गाचार्य 2 मिनिटं आकाशाकडे बघत होते. ये क्या है? अशी कुंडली बाप जन्मात माझ्या ज्योतिषशास्त्रात मी कधी बघितली नाही. हे कोणाचं आहे? कौन है ये बच्चा? इधर कैसे आया? ती कुंडली घेतली, गर्गाचार्यांनी डोक्याला लावली. कुठलं आहे बाळ? त्या बाळाला पाहिलं आणि तो नटखट कानात इथे आईच्या मांडीवर लाथ मारतोय, बोट चकतोय आणि उगाचच काहीतरी म्हणून हा बोलतोय. 6 वर्षाचा बाळ. गर्गाचार्यांनी त्याला नमस्कार केला आणि 2 मिनिटं थांबा म्हणाले. भागवत वर्णन करतो, हरिवंशात नाहीये, की गर्गाचार्य बाहेर आले, आकाशात पाहिलं आणि साष्टांग नमस्कार घातला. हे नारायणा, तुझी पत्रिका बघण्याची किंवा आखण्याची हे जे सौभाग्य दिलेस त्याबद्दल धन्यवाद. पण मी आता एक पाप करणार आहे म्हणे, तुला नाव ठेवण्याचं पाप करणार आहे. कधीही कोणाचंही नाव ठेवू नका असं जे म्हणतो की नाही, तसं तुला एक नाव ठेवणार आहे, हे पाप करतो. त्याला 2 कारणं सांगितलेत भागवत. एक, नाव ठेवणं हे मुळात पाप. दुसरं, तुला नाव ठेवणं म्हणजे प्रत्येक अक्षर ह्या जगातलं तुझं नाव आहे. आ इ ई क का काही म्हणा, कु का की की काहीही म्हटलं तरी ते तुझं नाम आहे. अखंड ब्रह्मांड व्याप्त असणाऱ्या जीवाला फक्त एका नावामध्ये बांधणं हे पाप नाही का? म्हणजे ज्यांनी MA PhD MPhil जगातल्या सगळ्या, तो एक IAS ऑफिसर होता ज्यांनी सगळे कोर्सेस जगातले केले होते म्हणे. म्हणजे त्याचं कार्ड म्हणजे एक सप्लिमेंट लागत इतकं त्यांनी कोर्स केलाय. एवढ्या माणसाला तुम्ही पहिलीच शिकलाय का असं विचारल्यासारखं होईल. म्हणजे ज्याची व्याप्ती सर्वत्र आहे, सर्व नामं ज्याला उद्देशून आहेत, त्या माणसाला, त्या व्यक्तीला एक नावात बांधणं हे अपराध. आमचे आचार्य म्हणतात की भगवंताला एका नामात बांधणं हा नामापराध आहे म्हणे, अपराध आहे तो. त्याचं तुम्ही शक्ती लिमिट करताय, पण ते सुद्धा भगवान प्रेमानं मान्य करतो. कारण हे नाव तू का ठेवलंयस? त्या अनंत शक्तीला एका अक्षरामध्ये बांधून ठेवण्यासाठी, तुला सोयीचं जावं म्हणून. म्हणून त्याचं मी सूट देतोय तुम्हाला. गर्गाचार्य आतमध्ये आले, त्यांनी ज्योती कुंडली पाहिली आणि त्यांनी म्हणाले की हा जो सुंदर गोरापान 1.5 धाकट मुलगा आहे ना, रोहिणीचा मुलगा जो आहे, तो अत्यंत शांत होईल, विचारी होईल, संयमी होईल, विद्वान होईल. आणि म्हणून त्याचं नाव शांत आहे म्हणून राम ठेवतो. राम म्हणजे देहाचा विश्राम राम. ह्या रामाचा अर्थ अत्यंत सुंदर मी रामायणात सांगितलेलं आहे. पण या रामाचं स्पेशालिटी काय, की तो बलवान असेल, बल एक्स्ट्रा आहे त्याच्याकडे, जास्त बल, म्हणून त्याचं नाव बलराम असं ठेवण्यात येईल. हरिवंशामध्ये त्याचं नाव संकर्षण असं ठेवलेलं आहे, असं दिलेलं आहे. संकर्षण हे भगवंताचं शेष अवताराचं नाम आहे, म्हणजे शेष रूपातल्या भगवंताचं नाव. आणि हा शेषाचा अवतार बलराम, म्हणून त्याचं नाव संकर्षण असं ठेवलं. आणि हे जे लबाड दिसतंय ना इथं, हे पाय मारून मला डोळा मारत असं करताय ना, ह्याचं नाव मात्र मी कृष्ण असं ठेवतो. नंद आणि यशोदेने एकमेकांना पाहिलं, कृष्ण म्हणजे? तर गर्गाचार्य छान सांगतात, कृष्ण या शब्दाचा सरळ सरळ अर्थ काळा. कारण हा काळा आहे म्हणून त्याचं नाव काळा. काय हो, काळाला काळ्या म्हटलं की राग येणार नाही का? म्हणले हे वरकरणी नाव काळा आहे, पण लक्षात ठेवा कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षती इति कृष्ण. हा काय सुंदर वर्णन आहे, आचार्यांनी सांगितलंय. आकर्षती, जो प्रत्येक सद्गुणाला आकर्षून घेईल, सद्गुणी व्यक्तीला, सद्गुणांना, सद्विचारांना आकर्षून घेईल, तो कृष्ण. आकर्षती इति कृष्ण. हा आहेच बघा. माझे जेवढे काही इथं आता ज्यांनी भागवत ऐकलंय, ज्यांनी फक्त कृष्ण म्हणजे लबाड, त्रिलंपट, चोर असं मानलं होतं, त्यांच्या आयुष्यात कृष्ण सर्वस्व झालंय असे कित्येक उदाहरणं मी सांगू शकेन. त्यांनी माझ्याशी शेअर केलं की आता आयुष्यात कृष्णाशिवाय कोणी नाही असे कित्येक जण आहेच. मुळात एकदा त्याचा छंद लागला, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम, नाही मोजली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. सुंदर गाणं ना. विकत, तो तसाच आहे, वेड लावणारा तो कृष्ण. अप्रतिम. मी जास्त वेळ घेणार नाही, पण असा हा सुंदर कृष्ण. आणि त्याचं नाव कृष्ण पाडलं. यशोदा म्हणली कृष्ण असेल तुमच्यासाठी, माझ्यासाठी हा कान्हाच आहे.
कारण मी काहीतरी त्याला बोलले की नाही तर तो एक डोळा मारून असा काना आता आई असं करतो, म्हणून तो कान्हाच आहे. बाकीच्या म्हणाले नाही आमच्यासाठी तो इतका लुल्लू गोड गोड क्यूट आहे, आमच्यासाठी तो लल्लाच आहे. काहीसाठी कृष्ण, काहीसाठी लल्ला, काहीसाठी कान्हा, काहीसाठी तरी ए लबाड, ए चोर. आमचे दास म्हणतात त्याला गोपिके निन्न मग जारा इव चोरा, म्हणजे गोपी तुझा मुलगा जार म्हणजे स्त्रीलंपट आणि चोर हेच नाव घेणार आम्ही. आणि त्यांचं नाम अनुसंधानपूर्वक नाम तेच आहे बरं का. काही जणांचा रणछोड हे अनुसंधानपूर्वक नामच आहे, त्यामुळे माफी आहे तुम्हाला, नाही म्हणा. येन केन प्रकारानं मी आठवलो ना, विषय संपला. त्यामुळे असं सुंदर नामकरण झालं. नामकरण झाल्या झाल्या त्याला पायच फुटले, पंख फुटले म्हणजे त्याचे पाय फुटले. तो जसा जसा मोठा होऊ लागला त्याचं एक होतं की या वृंदावनातल्या जेवढ्या काही गोपिका आहेत, गोकुळातल्या व्रजातल्या, त्या सगळ्या गोपिकांना फक्त दोन गोष्टी प्रिय आहेत. एक म्हणजे मी, दुसरं म्हणजे लोणी. कारण त्यांचं ब्रेड अँड बटर लोणीच होतं. जेवण त्यांचं, अन्न त्यांचं, उदरनिर्वाह लोण्यावरती होता. कृष्ण म्हणतो तुमच्या हृदयस्थ एकच कोणीतरी बसेल, एकतरी माया किंवा मी. आणि तुमची माया, तुमचं मन माझ्यामध्ये आहे, पण मायेत सुद्धा आहे ना, तर ती मायाच मी चोरतो. म्हणून त्याचा एकच धंदा, कोणत्याही परिस्थितीमध्ये जिच्या घरी जास्त लोणी आलंय, जिचं स्वप्न मोठं झालंय, हा जास्त पैसे येतील आता मी हे घेईन, तिच्या घरचंच लोणी चोरायचं. भागवत इतकं सुंदर सांगतंय हा विषय. हा हा हा, काय त्याचे चोरीचे प्रकार, काय त्याचं प्लॅनिंग. अहो मास्टर दरोडेखोर होता तो, मास्टर प्लॅनर. कुठंही कसंही कोणी, वादिराजांचं तुम्ही रुक्मिणीशी ऐकलं तर अंगावर शहा राहील, इतक्या प्रकारच्या चोऱ्या कृष्णाने केल्यात. पण कृष्ण सोनं चांदी चोरत नव्हता. हा, तो नंदाचा मुलगा श्रीमंत होता. तो चोरायचा जिथं तुमचं मन अडकलं ना ते चोरायचं. काय सुंदर वर्णन आहे. हा हा हा. आणि कृष्ण चोरायला लागला की मग ह्या गोपिका रोज कंप्लेंट घेऊन जायच्या. त्यांचं वर्णन इतकं सुंदर आहे भागवतात. कंप्लेंट सुद्धा कशी, हे बघ यशोदे मारू नकोस लल्लाला, पण व चोरतोय तो लोणी, महिन्याभराचं लोणी खाल्लाय ग. बरं खाल्लाय तो खाल्लाय ग, पेट्टा खाईल की नाही, त्याचं पोट आहे का हंडा समजेना. अगं विहिरीगत 20-20 हंडे लोणी खातोय ग, 3 वर्षाचं 4 वर्षाचं पोर, काय सांगू त्याला. बरं खातोय तो, खातोय एकटा खात नाही, तो येताना जेवढे काही लोक त्याच्याबरोबर येतील मित्र त्याचे, त्या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांनाही लोणी वाटतोय ग. बरं मित्रही खाऊ देत, त्याला आपलीच पोरं आहेत. त्याच्या मागं जे काही कुत्री, मांजर, बरं मांजर आणि माकडांचं स्पेशल कॅटेगरी होती. माकडांना माहीत होतं हे काळं पोरगं जिथं जाईल तिथं आम्हाला पोटभर लोणी देतंय. मांजरांना माहिती होतं, त्यामुळे एक 20-25 मांजरं आणि एक 60-70 माकडं ही त्या कृष्णाबरोबर असायची. जिथं जाईल तिथं जायचं, सगळ्यांना लोणी वाटायचं आणि गपागप लोणी खायचं. आहा, काय सुंदर वर्णन आहे खरं. आमचे आचार्य म्हणतात की याचं एक लॉजिक आहे. माकडांना का वाटत होता, बरं वृंदावन व्रजामध्ये फक्त 50 माकडं होती का, नाही, माकडं होती शेकडो, पण ही 50 माकडं कृष्णाच्या मागं लागली. कृष्णाच्या मागे जो लागला त्याला सर्व ऐहिक सुख मिळतं. वा, श्रीकृष्ण, जगात जे काय अपेक्षित आहे सगळं मिळणार, फक्त काय कृष्णाच्या मागे लागलं पाहिजे. तोही खाईल, इतरांनाही देईल. अरे प्रत्येक जीव ज्याच्या मागे लागला त्याला तो आनंद देतो. आता माकडांचा आनंद लोण्यात आहे, ते घ्या. इतके वैतागलं होतं, पूर्ण व्रजग्राम वैतागलं होतं. कित्येकदा यशोदा त्यांना गपासा, एवढं छोटूसं बाळ माझं, तुमचे त्या वरती ते काही शिंगटी का काहीतरी म्हणतात, लक्षात नाही येतं त्या, पण ते वरती बांधून ठेवतात ना, तिथं तो दहीहंडीसारखं एकावर एक बसून चढतोय काय माकडांकडून कर. तरी यशोदा म्हणायची नाही नाही, माझं बाळ असं करणारच नाही. असं तरी म्हणताय ना, किती किती हंडी फोडली तुमची, घ्या 4 हंडी घेऊन जावा, असं म्हणून ती कॉम्पन्सेट करायची. कारण तिला काय वाटायचं खोटंच बोलताय त्या. आणि ह्या दुसरं म्हणतात की मारू नका त्या कृष्णाला. इतकं सुंदर होता हा कृष्ण लबाड. कित्येकदा तरी तिने म्हणाली, कोणीतरी असेल, नाही नाही ती खूप स्ट्रिक्ट होती ना, तर यशोदा म्हणायची तू रेड हँड घेऊन ये बघू त्याला, मग बघते. मग एकदा बरोबर कृष्णाला तिनं रेड हँड पकडलं, रे पकडलं, फरफटत घेऊन गेली कृष्णाला यशोदेकडे. हे बघ तुझ्या कार्ट्यानं मी रेड हँड आणलाय, बघ त्याच्या तोंडाचा लोणी बघ, असं म्हणून फरफटलेल्या त्या कृष्णाला त्या गोपिकाश्रीनी असं पुढं ढकललं. बघतोय तर कृष्ण घरातून आरामात चालत आलाय आणि जे फरफटत आणलं ना त्याचंच कार्ट होतं त्या गोपिकाचं. ती म्हटली, हा तू कसा आलास रे सुदाम्या, मी तुला कुठे आणलं होतं, कृष्णाला आणलं होतं.
सुदामा म्हणला, नाही आम्हा, आई तू मलाच घेऊन आलीस, मी कवाच्यान सांगत होतो, मला कशाला धरतीयास, मला कशाला ओढतीयास, तूच ओढून आणलंस. यशोदा म्हणली, बघ उगाचच माझ्या छोट्याशा बाळाला आरोप करतेस, तुझंच मुलगा खातो लोणी, माझा लल्ला काळापासून घरीच आहे बाबा. आहा. आणि ती येडी चक्रण, होय कृष्ण नव्हता काय, हा सुदाम्याने होता काय, तू थोडं शांत हो आणि घरी जाऊन झोप पडायची. अशा सगळ्या लबाड्या कृष्ण करत 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 एक दिवशी मात्र, काय सुंदर वर्णन आहे वा, कृष्णानं सगळ्यांच्या लोण्यात जास्त संपलेल्या आहेत आणि यशोदा ती मांडीवर कृष्णाला घेऊन बसली होती आणि आतमध्ये तिला वास आला. वास आलेला बघून यशोदा म्हटली, समजा मरताना बाईला जर तुम्हाला अगदी मरायला टेकले आणि तिला उठवायचं असेल तर दोन गोष्टी म्हणायच्या, अगं ऐकलंस का, समोरच्या गल्लीमध्ये 90% असेल आहे असं म्हणा, ती पटकन जागी होईल. त्यातल्या त्यात बरी स्त्री असेल, गृहिणी असेल, तर तिला फक्त म्हणायचं, ए दूध उतू गेलं, बास, मरणारी बाई सुद्धा उठून बसेल. तसंच ते आतमध्ये दूध चुटचुट उतू गेलं हे बघितल्याबरोबर, माझं शोना, माझं लल्ला असं करणाऱ्या यशोदेनं कृष्णाला खाली ठेवलं आणि दुधाकडे गेली दूध वाचवायला. कृष्ण म्हणला, तिच्या मारी म्हणला, सगळ्या गावातल्या लोकांना मायेपासून लांब वाचवतोय, तू मात्र आहे अजून त्या दुधात अडकलीस होय, थांब म्हणाला. आणि तिच्याकडं, आता ही नंदराणी बरं का, हिच्याकडं बाकी सगळ्यांच्याकडे 10-20 मडकी असतील तर हिच्याकडे 60-70 मडकी होते, किंबहुना 100 मडकी होत्या लोण्याच्या. सगळ्यांच्याकडून गोळा करून ठेवायची आणि मग हेच टॅक्स मथुरेत जाऊन द्यायचं होतं. कृष्णानं आत गेला आईच्या आपल्या लोण्याच्या ढिगाऱ्यात आणि तिथं गेल्याबरोबर त्याने एक दगड घेतलं आणि या पठ्ठ्यानं 4-5 वर्षाच्या कार्ट्यानं एका दगडात 100 अंडी फोडले. अहो साक्षात भगवान नारायण तो, इच्छा मात्र प्रभो सृष्टी. त्याच्या इच्छेनं, फक्त इच्छा केल्यामुळे जर सृष्टी निर्माण होत असेल तर मडकी फोडणं काय निमित्त आहे. त्या लोण्यात लोळला, शिट्टी मारून गाव गोळा केलं, त्यांना खायलाच नाही घातलं, त्यांना लोळवलं, अंगभर नुसतं लोणी. कारण माझ्या आईला सुद्धा माझं लोणीचं बाधा झालं, हा लोळ की लोळ. यशोदा म्हणली, एवढा शांतता काय इथं, आणि बाहेरून बघते तर त्या लोण्याच्या खोलीमधून ताकाचे पाट वाहत आहे. एवढं ताक खाली कसं काय पडलं. आज जाऊन बघते तर तिला चक्करच आली. अरे काय हे, भिंती कुठे आहेत, भिंतीवर लोणी, त्या छतावर लोणी, अंगावर लोणी, एकमेकांच्या अंगावर लोणी. ते बर्फात खेळणारे पिक्चर बघितले असतील की नाही, तसं लोण्यात खेळतोय कृष्ण. आणि त्याच्या खेळण्याबरोबर माकडं, त्या मांजरं, माणसं जे मिळतील खार पीर काय असेल ते सगळे खेळत आहेत. यशोदेला चक्कर आली, ती सुद्धा फचाक लोण्यात पडली. अरे काय चाललंय, अरे महिन्याभराचं टॅक्स होतं आमचं. आणि ह्या लबाड कृष्णाने सगळ्यात, आणि तिला सुचलं नाही. ती जेव्हा जागी झाली ती म्हणली, आत्ता सोडत नाही तुला. तिने एक मोठी छडी घेतली, इतका प्रचंड राग आला होता तिला. छडी बघून जेवढे काय टवाळा पोरं आली होती की नाही खायला, मित्र, ते सगळे धूम ठोकून पळाले. एक कार्टा लोणीमय झालेला, काय म्हणतात, नवनीतमय झालेला कृष्ण तिथे उभा राहिला, मोठे मोठे डोळे केलेला. भागवत खूप सुंदर वर्णन करता. भागवत म्हणतं, यशोदेचा तो रौद्र रूप पाहून कृष्ण थरथर कापत होता. आणि भागवतच पुढच्या श्लोकात सांगतं की ज्याच्या नावानी काळ थरथर कापतो, महाकाल, यम, मृत्यू, जो फक्त नावाने, त्याला बघून नाही, कृष्णाच्या नावाने जो थरथर कापतो, त्या कृष्ण यशोदेला बघून थरथर कापेल का. पण नाटकात इतका एकरूप झाला होता की तो थरथर कापत होता. पण यशोदेला कुठलं थरथर कापणं कळतंय, एवढा सगळं नुकसान केलंय. ती त्याला धर बड बडवते आणि कृष्ण नुसता निवांत खातोय. लागतंय कुठं, अंगभर लोणीच आहे. यशोदेला काही सुचे ना, काय करू. यशोदा म्हणली, थांब, आता तुला ना कडक शिक्षा करते, बघतेच तुला. असं म्हणून यशोदा मैयाने काय मजा केली ती बघूया उद्या. खूप मस्त इंटरेस्टिंग काम यशोदा मैयाने केलंय, ते उद्या आपण बघू. तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अखंड हे दिव्य नवनीतमय कृष्ण अखंड राहू दे आणि तुमच्या मनामध्ये अखंड भगवत चिंतन राहू दे, अशी प्रार्थना करत आजचा विषय इथं संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.